अश्विन माझ्याशिवाय जेवायला कसं येईल? ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये अश्विनचा विश्वास आता प्रियाने तोडलाय. मग अश्विन पुढे काय करणार यासाठी हा एपिसोड जाणून घेऊया. असेच रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझं तुझ्यावर प्रेम होतं. संध्याकाळची वेळ. सुभेदारांच्या घरात सगळे जेवायला बसलेले. पण आज वातावरण खूप तणावपूर्ण आहे. सायली हळू आवाजात म्हणते, अश्विन भाऊजी अजून जेवायला आलेले नाहीत. सगळे एकमेकांकडे पाहतात, पण कोणी काही बोलत नाही. तेवढ्यात दारात उभी असलेली प्रिया पुढे येते. डोळ्यांत अश्रू, पण आवाजात हट्ट. मी आल्याशिवाय अश्विन जेवायला येणार नाही. घरात क्षणभर शांतता पसरते. प्रिया रागाने आणि वेदनेने म्हणते, मला ज्या पद्धतीने घराबाहेर काढलं, जसा अपमान केला, तो मी सहन करतीये. पण आता नाही, रोज रोज नाही. तिच्या आवाजात तुटले पण स्पष्ट जाणवतं. आणि तेव्हाच अश्विन तिथे येतो. त्याचा चेहरा शांत, पण डोळ्यांत वेदना. तो प्रियाकडे पाहतो आणि हळू आवाजात म्हणतो, माझं तुझ्यावर प्रेम होतं तन्वी. हे ऐकताच सगळे स्तब्ध होतात. अश्विन पुढे म्हणतो, पण तू जे केलंस, माझ्या विश्वासाचा जो विश्वासघात केलास, त्या जखमेचं दुखणं अजूनही संपलेलं नाही. क्षणभर सगळं थांबतं. आणि आता ती जखम कधीच भरून येणार नाही. प्रिया थरथरते. तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसतो. पण खूप उशीर झालेला असतो. अश्विन मागे वळतो आणि एकही शब्द न बोलता निघून जातो. आणि मागे उरते फक्त शांतता. सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. संध्याकाळची वेळ आणि सुभेदारांच्या घरातला तो डायनिंग हॉल. बाहेरून सगळं नेहमीसारखं दिसत असलं तरी आत एक वेगळीच घुसमट जाणवत आहे. सगळे जेवायला बसले आहेत, पण कुणाच्याही हातातला घास पुढे सरकत नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, आज काहीतरी मोठं होणार आहे का? या सीनमध्ये सुरुवातीलाच वातावरण खूप ताकदीनं उभं केलं आहे. शांतता ही इथे फक्त शांतता नसून ती एक वादळ येण्याआधीची भीती आहे. कॅमेरा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थांबतो आणि आपल्याला जाणवतं की घरातले सगळे काहीतरी लपवत आहेत. तेवढ्यात सायली हलक्या आवाजात म्हणते, अश्विन भाऊजी अजून जेवायला आलेले नाहीत. हा संवाद छोटा आहे, पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे. कारण तो फक्त माहिती देत नाही, तर सगळ्यांच्या मनातली अस्वस्थता आणखी वाढवतो. सगळे एकमेकांकडे बघतात, पण कुणी काही बोलत नाही. ही शांत प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. इथे दिग्दर्शन खूप सूक्ष्म आहे. शब्दांपेक्षा नजरा बोलतात. आणि मग अचानक दारात उभी असलेली प्रिया पुढे येते. हा प्रवेशच पूर्ण सीनचा टर्निंग पॉइंट आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण आवाजात ठामपणा आहे. ती कमजोर दिसते, पण आतून ती तुटलेली नाही, लढायला तयार आहे. ती म्हणते, मी आल्याशिवाय अश्विन जेवायला येणार नाही. हा संवाद म्हणजे एक प्रकारचा चॅलेंज आहे. ती स्वतःचं अस्तित्व पुन्हा सिद्ध करण्यासाठी उभी राहते. इथे तिच्या कॅरेक्टरमध्ये एक बदल दिसतो. पूर्वीची भावनिक प्रिया आता स्वतःसाठी उभी राहणारी प्रिया बनली आहे. घरात क्षणभर पूर्ण शांतता पसरते. हा क्षण खूप महत्वाचा आहे, कारण इथे प्रत्येकजण विचार करतोय, ती खरंच बरोबर आहे का, की ती पुन्हा काहीतरी खेळ खेळतीये. प्रिया पुढे बोलते, तुम्ही मला ज्या पद्धतीनं घराबाहेर काढलं, जसं वागवलं, तो त्रास मी सहन करतीये, पण आता नाही. इथे तिचा आवाज थरथरतो, पण शब्द खूप धारदार आहेत. ती फक्त स्वतःचा त्रास सांगत नाही, तर घरच्यांना त्यांच्या वागणुकीचं आरसच दाखवते. अचानक अश्विन तिथे येतो. हा एंट्री सीन खूप प्रभावी आहे. कोणतीही बॅकग्राऊंड म्युझिकची गरज नाही, त्याची उपस्थितीच पुरेशी आहे. त्याचा चेहरा शांत आहे, पण डोळ्यात प्रचंड वेदना आहे. इथे त्याचा कॅरेक्टर खूप डीप दिसतो. तो ओरडत नाही, राग व्यक्त करत नाही, पण त्याची शांतता जास्त घातक वाटते. तो थेट प्रियाकडे पाहतो आणि म्हणतो, माझं तुझ्यावर प्रेम होतं तन्वी. हा संवाद ऐकताच सगळे स्तब्ध होतात. इथे तन्वी हे नाव येणं हा एक मोठा ट्विस्ट आहे. यामुळे सगळ्यांच्या मनात नवे प्रश्न निर्माण होतात. प्रिया कोण
तन्वी कोण आणि त्यांच्यातलं खरं नातं काय. अश्विन पुढे म्हणतो, पण तू जे केलंस, माझ्या पाठीत जो खंजीर खुपसला, त्या जखमेचं दुखणं अजूनही संपलेलं नाही. हा संवाद खूप भावनिक आहे, पण त्यात रागही.